लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून नवजात शिशूला महिलेने नेले पळवून। शासकीय रुग्णालयात चाललंय तरी काय? सातत्याने घडणाऱ्या घटनांना कोण आळा घालणार? नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून अर्भक पळवून नेण्याच्या घटना अधूनमधून घडतच आहेत। आज पुन्हा नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमधून धक्कादायक प्रकार समोर आला असून एका नवजात शिशूला एका महिलेने मी याला फिरवून आणते असं सांगून पळवून नेलं आहे। आज नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात खळबळजनक घटना घडली। सटाणा शहरातून सुमन अब्दुल खान ही महिला दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी प्रसूतीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाली होती। दुसऱ्या दिवशी तिने मुलास जन्म दिला। 5 दिवस रुग्णालयामध्ये राहिल्यानंतर शनिवार दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असल्याने खान परिवार आनंदित होतं। दरम्यान सर्व कागदपत्र पूर्णत्वास घेण्याची धावपळ सुरू असताना एका अनोळखी महिलेने मदत करण्याचा बहाणा करत बाळाला घेऊन गेली। सदर महिला ही बाळ घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये कॅमेऱ्यात कैद झाली असून ही महिला सीसीटीव्हीत दिसत आहे। मात्र या महिलेचा तपास पोलिसांना लागलेला नाही। सदर घटनेची अधिक माहिती बाळाच्या आईने दिली आहे। सदर घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून आता पोलीस यंत्रणा या महिलेचा शोध घेत आहेत। कुछ भी नहीं सर, वो मेरे बच्चे को खिला रही थी ना, बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ, भैया को दे के आती हूँ, बस वो चोरी करके लेके भाग के चली गई। अच्छा, कौन है? उसको पहचानते क्या? नहीं, मैं पहचानती नहीं हूँ, इधर ही मिली थी। अच्छा, क्या बोली? बोली अब इधर बैठे रहो, मैं दे के आती हूँ बच्चे को। तुम्हारा नाम? सुमन सुमन खान। सुमन खान ऑफर का के भाजी यूपी। और अभी कहाँ रहते थे? सटाने सटाने को कहाँ? गणपति मंदिर है ना। हाँ हाँ, कुछ गणपति मंदिर कुछ खेड़ के जाके रहे के डबरी गणपति मंदिर है ना, जिधर बाजार लगती। कितने दिन का बच्चा था? अभी 8 दिन हुआ। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।